नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सध्या आपण हॉटेल स्टाईल रेसिपींची सिरीज चालू केली आहे। त्यातला अगदी हॉटेल स्टाईल तयार केलं जाणारं स्वीट कॉर्न सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर स्वीट कॉर्न सूप आपण घरी बनवतो ना, त्याला असा येलोइश रंग येत असतो, पण आपण जेव्हा हॉटेलात हे सूप पितो त्याला असं छान व्हाईट रंग असतो। त्यासाठी यामध्ये विशिष्ट पदार्थ ॲड केले जातात, त्याची माहितीसुद्धा मी रेसिपीमध्ये डिटेलमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हॉटेल स्टाईल स्वीट कॉर्न सूप बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 कप इतके फ्रोझन स्वीट कॉर्न घेतले आहे। तुम्ही ताजेसुद्धा स्वीट कॉर्न या ठिकाणी घेऊ शकतात। फक्त ताजे घेणार असाल ना तर एकदा पाण्यामध्ये ते उकळून घ्या आणि मग सूपसाठी वापरा, कारण यावर एक बारीक असा पापुद्रा असतो, मग तो निघून जातो त्यामुळे, आणि आपलं स्वीट कॉर्न सूप छान खाताना लागतं, नाही तर मग दाताखाली त्याचे ते असे पापुद्रे येत असतात बघा। आता यातले अर्धे स्वीट कॉर्न मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकले आहे आणि अर्धे राहिलेले आपण अख्खेच आपल्या सूपमध्ये वापरणार आहोत। यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि याची बारीक अशी प्युरे करून घ्यायची आहे। तर आपली ही स्वीट कॉर्नची प्युरेसुद्धा रेडी झाली आहे। आता सूपसाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी 2 कप व्हेजिटेबल स्टॉक घेतलेला आहे। हा व्हेजिटेबल स्टॉक कसा करायचा आहे मी लेमन कोरिएंडर सूपमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात। जर तुमच्याकडे असं व्हेजिटेबल स्टॉक नसेल तर तुम्ही 4 कप रेग्युलर पाणी घेतलं तरीही चालेल। तर मी या ठिकाणी 2 कप व्हेजिटेबल स्टॉक आणि 2 कप रेग्युलर पाणी घेतलेलं आहे। या पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे आणि मग यामध्ये आता आपल्याला राहिलेले अर्धा कप स्वीट कॉर्न, अर्धा कप बारीक चिरलेला गाजर आणि पाव कप मी फरसबी म्हणजे बीन्स टाकून घेतलेले आहे। भाज्या थोड्याफार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात, किंवा तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। आता जी प्युरे तयार करून घेतली आहे ना, ती मी यामध्ये अशी गाळून टाकणार आहे आणि याचा चोथा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे। तर इथे माझा अनुभव म्हणाल तर या स्वीट कॉर्नमध्ये जो बारीक पापुद्रा असतो ना, तो मग सूपमध्ये खाताना येतो आणि मग सूप प्यायला छान लागत नाही, त्यामुळे हा चोथा मी यामधून नेहमी काढून टाकत असते। किंवा तुम्ही डायरेक्ट केलेली प्युरी या पाण्यामध्ये टाकली, सूपमध्ये टाकली तरीही चालेल, पण एकदा ही टिप वापरून तुम्ही नक्की करून बघा। याला 5-7 मिनिटांसाठी चांगलं उकळवायचं आहे आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला साखर, म्हणजे मी 2 चमचे साखर टाकली आहे। तुम्ही यामध्ये ना ॲरोमॅटिक पावडरसुद्धा टाकू शकता, ज्यामुळे या सूपची चव अगदी हॉटेल स्टाईल येते। हॉटेलामध्ये आवर्जून ही वापरली जाते, जिला ॲरोमॅटिक पावडर म्हणतात। वरचा जो फेस आला आहे तो मी काढून टाकलेला आहे आणि आता आहे ना याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे। बघा यामध्ये ना या सूपला छान व्हाईटिश रंग येण्यासाठी हॉटेलमध्ये बऱ्याचदा व्हाईट क्रीम कॅनल वापरलं जातं, जो स्वीट कॉर्नचाच एक पार्ट असतो, ज्यामुळे या सूपला छान व्हाईटिश रंग येतो। यामध्ये अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर टाकली आहे। तुमच्याकडे पांढरी मिरी पावडर असेल तर ती आवर्जून टाका, त्यामुळे सुद्धा सूपच्या कलरमध्ये फरक पडतो। आता आहे ना या सूपला छान उकळवल्यानंतर आहे ना थिकनेस येण्यासाठी ना मी 2 चमचे कॉर्नफ्लॉर एका बाउलमध्ये घेतला आहे आणि त्यामध्ये पाव कप पाणी टाकायचं आणि हे कॉर्नफ्लॉरची स्लरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे। तर एकदम स्लरी न टाकताय ना थोडी थोडी करत टाका, तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही हे कॉर्नफ्लॉर स्लरी यामध्ये ॲड करू शकतात। तर मी सगळीच आता यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता पुढील 3-4 मिनिटांसाठी पुन्हा याला उकळवून घेणार आहे। तर हे आपलं या ठिकाणी सूप रेडी झालं आहे। सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून बटर आवर्जून टाकायचं आहे, ज्यामुळे याला चव खूप छान येते। सूप तयार झालं की शेवटी असं हे बटर टाकायचं आणि बटर मेल्ट होईपर्यंतच फक्त आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। बटर मेल्ट झालं की गॅस बंद करायचा आणि गरमागरम हे स्वीट कॉर्न सूप सर्व करायचं आहे। तर तुम्हाला यात सांगितलेल्या टिप्स आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हॉटेल स्टाईल ती मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।